नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे आपले मराठी शेअर बाजार या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा हा उद्देश आहे की आज सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जेव्हा एखादा नवीन व्यक्ती शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करतो किंवा समोर करणार हा विचार करून तो काहीतरी ठरवतो, तेव्हा त्यांच्या मनात अनेक खूप दुविधा असतात की शेअर मार्केटमध्ये नेमकं काय असते किंवा त्याच्यासाठी कोणता कोर्स करावा लागतो का, कॉलेजला जावे लागतो का किंवा कोणती डिग्री वगैरे करावे लागतो का. तर याचं मी तुम्हाला आज पुरेपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्याच्या अगोदर हे सांगण्या अगोदर मी तुम्हाला जगातील सर्वात मोठे शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन, ज्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, त्याचप्रमाणे प्रकाश विज्ञानाचा शोध लावला, त्याचप्रकारे अजून त्यांनी शोध लावला, अशा शास्त्रज्ञाचा आणि या स्टॉक मार्केटचा काय रिलेशन आहे हे आपण या थोड्याशा जी ओरिजिनल कहाणी आहे त्या माध्यमातून आपण समजून घेऊ. आणि या कहाणीमधून तुम्हाला पुन्हा समोर समजेल की आपल्याला खरंच काय गरजेचं आहे स्टॉक मार्केटमध्ये. इंटेलेक्च्युअलिटी म्हणजे खूप मोठे असे आयक्यू लेवल असणे किंवा खूप हुशार असणे असे आवश्यक आहे की आपण जर काही प्रमाणात म्हणजे 1% जर आपल्याला गणितामधील म्हणा किंवा बेरीज वजाबाकी भागाकार किंवा जे काही असते एक बॅलन्स शीट कंपनीची वगैरे ती आपल्याला समजून येत असेल तर मग खूप झालं. तर आपण बघू ते. तर मित्रांनो, आयझॅक न्यूटन यांचा जन्म 1642 झालेला आहे आणि ते एक खूप नावाजलेले आणि खूप जबरदस्त शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत. त्यांनी त्यांनी फिजिक्स, मॅथ, त्याचप्रमाणे ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे खगोलीय शास्त्रामध्ये चांगली ख्याती प्राप्त केलेली होती. 18व्या शतकामधलेच हे खूप नामांकित शास्त्रज्ञ होऊन गेलेले होते. या काळामध्येच ब्रिटिश जे राज्य होते त्या ब्रिटिश राज्यामध्ये म्हणजे देशामध्ये खूप मोठे कर्जाचे डोंगर उभे झालेले होते आणि त्या कर्जाच्या डोंगरामुळे त्यांच्या जे अर्थव्यवस्था होती टोटली कोलॅप्स होत होती. कारण की हे कर्जाचे डोंगर जर कसे झाले असेल तर त्यावेळेस जे ब्रिटिश सत्ता होती ते सर्व जगभर आपली सत्ता पसरवण्याच्या आणि म्हणजे जागा वगैरे होते, जसं इंडियामध्ये पण त्यानंतर येऊन गेलेले होते. त्याचप्रमाणे ते अदर जागा आपल्या कब्जात घेण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यामध्ये त्यांचे दुसऱ्या देशासोबत युद्ध होत होते. त्या कारणाने त्यांना खूप मोठा पैसा त्यामध्ये लागत होता. त्यामुळे त्या युद्धामध्ये त्यांनी पैसा सारल्यामुळे आणि अदर गोष्टीमुळे त्यांच्यावर खूप मोठ्या कर्जाची पाडी आलेली होती. तर ह्याच कर्जाच्या डोंगरापासून वाचण्यासाठी त्यामधील काही लोकांनी एक कंपनी स्थापन करण्याचा प्रयत्न केला होती आणि त्या कंपनीचं नाव होतं साऊथ सी. आणि या कंपनी मागचा बनवण्याचा उद्देशच एक फ्रॉड होता. जो बेस होता तो एक फ्रॉडवर बेस होता. कारण की या कंपनीचा मेन उद्देश होता की जो काही या कंपनीच्या माध्यमातून अर्निंग होईल ते अर्निंग हा देशाचा कर्ज कमी करण्यासाठी होणार होता. तर यासाठी तेवढा मोठा कर्ज हा तेवढ्या स्पीडनेच त्यांना कमी करणे होता. त्या कारणासाठी जे काही इन्व्हेस्टर लोक होते, जे इन्व्हेस्ट करणार होते, त्यांच्या माध्यमातूनच हे त्यांचा पैसा गप्पा मारणार होते. तर कशा पद्धतीने, तर त्यामध्ये इनसाईड ट्रेडिंग करून आपले जे काही शेअर्स असतील, होल्डिंग असेल ते प्लेज वगैरे करून. तर यामध्ये न्यूटन कसे अडकले. आता तुम्ही म्हणाल की फक्त न्यूटन शास्त्रज्ञ होते, तर नाही. न्यूटन हे सुद्धा एक नासमज ट्रेडर होते. कोणताही स्टडी नाही, काही नाही, इथून सांगितलं तिथून सांगितलं आणि इन्व्हेस्ट केलं असंच काहीतरी. तर त्यामध्ये त्यांनी ह्याच काळामध्ये 1711च्या काळामध्ये त्यांनी त्याच्या अगोदर एका कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलं होती आणि त्यामध्ये त्यांनी जे इन्व्हेस्ट केलं होती त्याच्या 3 पट त्यांनी अर्निंग केली होती. त्यामुळे त्यांना पण वाटलंच की आपण तो जिनियस आहे, या जगात आपल्यासारखं कोणीच नाही. कारण की शास्त्रज्ञ होतेच आणि नावाजले गावाजलेले होतेच, तर त्यांनाही वाटलं की नाही, आपल्यास बी कोई नाही. तर त्या ॲटिट्यूडमुळे त्यांना एक त्यांच्या याचमध्ये खूप मोठा गर्वाचा एक हे निर्माण झालेला असेल. आणि त्या दरम्यानच एक स्टॉक म्हणजे हा साऊथ सी हा त्यांना एक निर्देशनात पडला आणि तो स्टॉक म्हणजे नेहमी वर म्हणजे हायवर हाय मारत जात होता. आणि हा स्टॉक वाढत असल्या कारणाने जे काही इन्व्हेस्टर लोक होते त्यामध्ये आणखी खूप मोठ्या प्रमाणात यामध्ये इन्व्हेस्ट होते. आणि त्यामध्येच एक सर्वात मोठं गोष्ट म्हणजे फोमो
फोमो मीन्स फिअर ऑफ मिसिंग आउट. याचा अर्थ होतो की एखादी कोणतं ट्रेंड चालू असेल, जसं आपण फ्लिपकार्टवर असतो, एखादा ऑफर चालू असतो ना, आपल्याला कसं वाटतं की आपल्याला मिळेल की नाही, मिळेल की नाही, त्या भीतीने आपण कसं ते घेऊन टाकतो, आपल्याला गरजही नसेल तरी. तर त्यालाच म्हणतात फोमो. तर तो फोमो त्यांच्या पण मनात आला आणि त्यांनी एकदा शेअर्स घेतले. त्यानंतर त्यांना खूप प्रचंड प्रॉफिट झाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा इन्व्हेस्टमेंट केला, जे की जवळपास त्यांची सर्व संपत्तीच होती. ते इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्या कंपनीचा टोटली बबल फुटला. तर बबल म्हणजे जे काही त्यांनी घपला केलेलं होते, म्हणजे एखादी कंपनी जेव्हा हाय जातो तेव्हा त्याच्या डबल टिबल पटीने खाली येतो. आणि ते कोणती, ज्या कंपनीचा बेस बरोबर नसेल, ते जे की फ्रॉडच्या याचबरोबर उभारलेली असेल. तर त्याच याचमध्ये न्यूटन यांनी जवळपास सर्वच्या सर्व संपत्ती गमावली. तर ह्या माध्यमातून मला एक सांगायचं हे होते की न्यूटन तर खूप इंटेलेक्च्युअल होते, खूप हुशार, खूप IQ लेवल खूप जबरदस्त होता. आणि त्याच यामध्ये त्यांनी जवळपास सर्वची सर्व संपत्ती पूर्ण लूज केलेली होती. यामध्ये मला एक सांगायचं हे आहे की ते आपल्या जे काही म्हणजे खगोलशास्त्र होते, गणित होते, आणि जो काही असेल त्यांचा एक त्यामध्येच ते खूप पारंगत होते. पण शेअर मार्केटचा त्यांनी कोणताही अनुभव घेतलेला नव्हता. त्यामुळे त्यांनी त्या कंपनीचे फंडामेंटल्स काय आहेत वगैरे ते चेक न केल्यामुळे त्यांना हा एवढा मोठा लॉस झाला. आणि त्याचबरोबर खूप लोकांना पण लॉस झाला. त्यानंतर कंपनीवर गव्हर्मेंटची चौकशी बसली आणि कंपनी टोटल बंद करण्यात आली. त्यामुळे तर कंपनीचा लॉस झालाच, पण जे इन्व्हेस्टमेंट ज्यांनी केले होते त्यांचा सर्वांचा सर्व पैसा हा डुबलेला होता. तर या माध्यमातून मी या कहाणीच्या माध्यमातून, जे की ओरिजिनल आहे, त्या कहाणीच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की शेअर मार्केटमध्ये येण्यासाठी आपल्याला कोणत्याही कॉलेजमध्ये जाण्याची आवश्यकता नाही आहे, कोणती डिग्री घेण्याची आवश्यकता नाही आहे. तर आपल्याला गरज आहे सर्वात मोठी म्हणजे प्रॅक्टिस, जे की तुम्ही प्रॅक्टिस कुठूनही करू शकता. आता तुमच्यासाठी एक सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही शिकू शकता. माझ्या नाही तर भरपूरसे असे यूट्यूब चॅनल्स आहेत ज्यामध्ये आपल्याला चांगली माहिती सांगतात. पण एक तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की ह्या यूट्यूब चॅनलमध्ये असे भरपूरसे फ्रॉड चॅनल आहेत की जे तुम्हाला फक्त एक डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतील, खूप वाईट गोष्ट सांगतील की फक्त तुम्हाला FNO म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन, इंट्राडे वगैरे करा म्हणून. पण माझ्या तरी मते त्यांच्यामध्ये कधीच जाऊ नका. लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करा डिलिव्हरीमध्ये, म्हणजे इक्विटीमध्ये. तर ते तुम्हाला त्याच्यापेक्षा डबल टिबल चौबल पटीनं तुम्हाला रिटर्न देतील. तर मित्रांनो, हा सांगण्याचा उद्देश हा होता की आपल्याला कोणत्याही प्रकारचे असे म्हणजे IQ लेवल असणे वगैरे काही गरजेचं नाही. तुम्हाला साधं भागाकार येत असेल, साधं गणित गुणाकार येत असेल, मल्टिप्लिकेशन येत असेल, आणि थोडंसं जे आपली आई वगैरे करत असतो की बॅलन्स शीट बनवत असतो की आपण हा घ्यायला पाहिजे, तो घ्यायला पाहिजे, मग ह्यातल्यानंतर मग ते वर्षाचा वगैरे काढत असतात काय आपल्याला कोणती भाजी वगैरे. तर आपण थोडंसं जर तो निरीक्षण केला तर आपल्याला कंपनीचा पण निरीक्षण आपण समजून येतोच. आणि आपण पुढे आपण काय असते कंपनी आपण कसे समजू शकतो ते पण आपण समजूच. तर मित्रांनो, मला हे तुम्हाला सांगायचं होतं की आपल्याला कशाच समाजामध्ये खूप मोठ्या म्हणजे इंटेलेक्च्युअल म्हणजे खूप हुशार लोकांना मान दिला जातो. पण तुम्ही जर आत्ता बघितले तर उदाहरण आपण घ्यायला गेलं तर जे राकेश झुनझुनवाले सर होते ते म्हणा, किंवा आता आपले जे जगातील सर्वात मोठे सक्सेसफुल इन्व्हेस्टमेंट करणारे इन्व्हेस्टर आहेत वॉरन बफेट सर, किंवा जर आपण बघितलं तर डीमार्टचे जे मेन संस्थापक आहेत राधाकृष्ण दमानी, हे जवळपास खूप कमी शिकलेलेच होते. आणि पण त्यांनी एक प्रॅक्टिकल वे त्यांनी चूज केला आणि त्यांनी स्वतःच्या चुकामधून ते शिकत ते नंतर एवढे मोठे इन्व्हेस्टमेंट करून इन्व्हेस्टर झालेले आहेत. तर हे पण तुम्ही करू शकता. आता पण काही वेळ गेलेली नसते सर्वांना, जे काही वेळ असते ती आपली सुरुवातीची वेळ असते. पण जेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये येत असतो तेव्हा शिकूनच यायचं.
कधीच असं कोणी सांगितलं म्हणून ब्लाइंडली वगैरे अजिबात यायचं नाही आणि आपला स्वतःचा पैसा लूज करायचा नाही. यायचं असेल तर निदान 2-3 महिने, जास्त नाही लागत, 2-3 महिने तुम्ही बेसिक वगैरे शिकले की कंपनी काय असते, कंपनीचे फंडामेंटल्स काय असतात, थोडंसं टेक्निकल त्यामध्ये ॲड केलं तर टेक्निकल्स काय असते, चार्ट काय असते, त्याचा यूज आपण कसं करू शकतो, कंपनीचे बॅलन्स शीट कसं चेक करू शकतो, कंपनीचे जे प्रमोटर आहेत, फाउंडर्स असतात, त्यांचा इफेक्ट कंपनीवरती काय असतो, असे भरपूरशा गोष्टी असतात की ते आपल्याला चेक करावं लागतं. आणि ते जे केले आणि एकदा तुम्हाला समजलं तर तुमचं एक कन्व्हिक्शन बनतं. कन्व्हिक्शन म्हणजे की त्या कंपनीवर एक विश्वास बसतो की नाही, हे सामोरं जाऊन आपल्याला नक्कीच प्रॉफिट देईल वगैरे. तर हे आपल्याला थेरॉटिकली शिकून समजणार नाही, तर प्रॅक्टिकली आल्यानंतरच समजणार. त्यासाठी तुम्ही ट्रेडिंग व्यू सारख्या जो एक ॲप असतो फ्रीली यूज करा. न इन्व्हेस्टमेंट करता तुम्ही त्यांना त्यामध्ये एक चेक करा, किंवा असे ॲप्लिकेशन असतात की त्यामध्ये आपण व्हर्च्युअल इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि समजू शकतो की काय शेअर मार्केट कसं काम करते, आणि त्यामध्ये आपण टाकून खर्चमध्ये आपण जे काही शिकत आहोत ते बरोबर इम्प्लिमेंट होत आहे की नाही वगैरे. हे जर आपण त्या माध्यमातून समजलो तर नक्कीच आपल्याला शेअर मार्केटमध्ये मोठे होण्यापासून कोणी वाचवू शकत नाही. आणि एक चांगलं माध्यम आहे शेअर मार्केट, की ज्यामुळे आपली भारताची जी आर्थिक सत्ता आहे ते मजबूत, त्याचप्रमाणे स्वतःची पण जे आर्थिकता आहे ते पण मजबूत आपण करू शकतो. तर मित्रांनो, आपली एक खूप मोठी शोकांतिका आहे की आपल्या स्कूल आणि कॉलेजमध्ये याविषयी परिपूर्ण असे शिकवले जात नाही. पण मे बी तुमच्यासारखे किंवा माझ्यासारखे कधीतरी येऊन शाळेमध्ये फ्रीली असे शिकवण्याचा प्रयत्न करतील. मी तर ट्राय करणारच आहे, कारण की आता जस्ट तुम्हाला यूट्यूबवर शिकवत आहे, तर कधी येणाऱ्या काही महिन्यामध्ये मी स्कूल वगैरेमध्ये फ्री सेशन घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, एक जो माझा उद्देश होता की हा व्हिडिओ बनवण्यामागचा, की आपल्याला कोणत्याही प्रकारची डिग्री किंवा सर्टिफिकेशनची गरज नसतो. आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज इम्पॉर्टंट असतो, जे की तुम्ही दररोजचे जे काही चेंजेस असतात त्यासाठी, लाईक ट्रेडिंग व्यू ॲप आहे, आपले एखादा न्यूजपेपर वगैरे असतो ज्यामध्ये आपल्याला कंपनीच्या बाबतीत आपल्याला सांगतील असेच न्यूजपेपर आपण रीड करून जे काही आपल्याला गरजेचे आहे तेच फक्त ग्रहण करू. तर मित्रांनो, मला आशा आहे की माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला भरपूरशा समजलेले असेल. तर मित्रांनो, काही डिग्रीची गरज नाही, पण जर तुम्हाला स्पेशली काही शिकायचं असेल तर त्यासाठी वेगळे कोर्स असतात. जसं आता तुम्हाला एखादं फायनान्शियल याच्यामध्ये जायचं असेल किंवा ब्रोकरेजमध्ये फर्ममध्ये जायचं असेल तर त्याच्यासाठी एक, किंवा सेबी रजिस्टर्ड बनायचं असेल तर त्यासाठी एक सेपरेट एक्झाम किंवा एक कोर्स असते, तर ते नंतरचा प्रश्न आहे. पण आपल्याला फक्त एक इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यासाठी असे कोणतेही डिग्री किंवा याची गरज नाही आहे. तर मित्रांनो, खूप लांब व्हिडिओ झालेला आहे, तर इथंच मी समाप्त करतो. धन्यवाद.